नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे पहिलं युनिट आहे त्यातला 4था लेसन मिस स्लीपरी हा सादर करतोय. याचे 2 पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट आपल्यासमोर सादर करतोय. त्याचं पेज नंबर 18 व 19 असं आहे. तर मग चला पाठाला सुरुवात करूया. माझ्याकडे इथं पाठ्यपुस्तक आहे. तुम्हाला मात्र पुस्तकाची गरज भासेल. मिस स्लीपरी गिवन बिलो आर एक्सट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हू इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल. इथं प्रस्तुत जे आपल्यासमोर इथं काही म्हणजे उतारा दिलेला आहे, एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, ते एका स्टोरीमधून घेतलेले आहेत की जी एक एकाकी अशी मुलगी आहे, लोनली आहे, जी शाळेमध्ये तिला तिच्या क्लासमेट्सकडून, तिच्या वर्ग मैत्रिणींकडनं चिडवलं जातं बिकॉज शी इज अपसेट अँड अनर्व्ड या शब्दाचा अर्थ दुर्बल, दुबळी किंवा अशक्त. तर तिला का शाळेमध्ये तिच्या मैत्रिणींकडनं चिडवलं जातं? तर कारण का तर ती नेहमीच अपसेट असते, उदास असते आणि अनर्व्ड असते, म्हणजे ती अशक्त असल्यासारखं दुबळेपणाबद्दल तिला चिडवलं जातं. ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम, काही तिच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे ही असं असते ती. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल, तर ती कुठलंही काम चांगलं ती करू शकत नाही, तिच्यामध्ये तशी करण्याची क्षमता तिच्यामध्ये नाही, असं इथं सांगितलेलं आहे. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. आता ही जी काही स्टोरी आहे ते याच्या पुढे नेमकं काय होतं ते सांगितलंय. त्यातला पार्ट 1, आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाले आणि शाळेला गेले. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक्स. आता अगदी पहिल्याच तासाला आमच्या वर्ग शिक्षिका जे आम्हाला इंग्रजी शिकवायच्या त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या कंपोजिशन नोटबुक्स बाहेर काढा. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक्स. आता याच्यानंतर मी बाय मिस्टेक चुकून मी मॅथमॅटिक्सची नोटबुक मी काय केली तर बाहेर काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. आता चुकून इंग्रजीची वही काढायला सांगितल्यानंतर या मुलीनं चुकून गणिताची वही काढली, पण तिनं लगेचच होती तिथं ती वही दप्तरामध्ये ठेवली. तरी सुद्धा बघा तिच्या शिक्षिकेनं तिच्याकडं जी गेज होती, गेजचा अर्थ आहे इथं स्टेअर, म्हणजे टक लावून पाहणे किंवा एक टक डोळे वटारून पाहिले तिच्याकडं. शी शाउटेड कम हिअर विथ युअर बुक सायली. त्याच्यानंतर ती इंग्लिशची शिक्षिका तिच्यावरती ओरडली, त्या मुलीवरती, आणि तिला सांगितलं की सायली तू तुझं पुस्तक घेऊन ये. आय ओबेड हर बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रम्बल्ड अँड वेन आय रीच हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. रागावलेल्या नजरेने त्या शिक्षिकेनं त्या मुलीला म्हणजे सायलीला पुढं बोलवलं आणि तिची आज्ञा, त्या मॅडमची आज्ञा त्यांनी त्या मुलीनं पाळली आणि उठून वही घेऊन ती पुढे गेली. माय लेग्स ट्रम्बल्ड, पण तिचे जे पाय आहेत ते ट्रम्बल झाले, म्हणजे थरथर कापले. वेन आय रीच हर चेअर, ज्या वेळा त्या मॅडमच्या चेअरजवळ ती मुलगी पोहोचली, सायली पोहोचली,
द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि ती जी काही नोटबुक आहे की नाही, ती नोटबुक तिच्या पायावरती पडली. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. आता प्रसंग तुमच्या लक्षात आलेला असेल. चुकून एका विषयाची सांगितल्यानंतर दुसऱ्या विषयाची वही त्या मुलीनं काढली. त्याच्यामुळं त्या शिक्षिकेनं त्या मुलीला समोर बोलवलं आणि दुर्दैवानं तिचे पाय थरथरले आणि नकळत तिच्या हातून ती वही निसटली आणि ती कुणाच्या तर शिक्षिकेच्या पायावर पडली. त्यामुळं काही मुली सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. काही मुली जोरात हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. पण त्या शिक्षिकेनं असं विचार केला, त्यांना असं वाटलं की या मुलीनं ऑन पर्पज म्हणजे मुद्दामच जाणून बुजून ही वही माझ्या पायावरती आणून टाकली किंवा आपटली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ॲन ऑल डिवॉरिंग लुक. आता इथं ऑल डिवॉरिंग लुकचा अर्थ आहे बघा, अ फ्रायटनिंग लुक. तर त्या शिक्षिकेनं त्या मुलीकडं अगदी घाबरवून टाकणाऱ्या नजरेनं त्या मुलीकडं पाहिलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट, शी येल्ड. येल्ड म्हणजे किंचाळली, ओरडल्या. त्याच्यानंतर त्या शिक्षिका तिच्यावरती ओरडल्या, जा आणि तुझ्या जागेवर जाऊन तिथं स्टँड नियर युअर सीट, तुझ्या सीटच्या तिथं जाऊन उभी राहा. म्हणजे तिला वर्गामध्ये उभी राहायला सांगितलं. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. आणि या मुलीला नकळत तिची वही शिक्षिकेच्या पायावर पडलेल्याची सजा पूर्ण तासभर, पूर्ण तो पिरियडभर तिला उभं राहण्याची शिक्षा तिला दिली गेली. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. दुसरा जो पुढचा जो लेक्चर तास होता तो हिस्ट्रीचा होता आणि या सायलीचा तो आवडता तास होता. द टीचर हॅड आस्क्ड अस to memorize the causes and effect of the battle of Panipat. आता इतिहासाच्या शिक्षिकेनं त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही पानिपतचं जे युद्ध आहे त्याचे कॉजेस अँड इफेक्ट्स म्हणजे कारण व परिणाम हे मेमराईज करा, म्हणजे पाठ करून या हे सांगितलेलं होतं. पानिपतच्या युद्धाचे कारण आणि परिणाम पाठ करायला इतिहासाच्या शिक्षिकेनं त्या मुलांना म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि ही जी सायली आहे ती वेल प्रिपेअर्ड होती, म्हणजे तिनं पूर्ण तयारीशी ती गेलेली होती, अभ्यास केला होता तिनं. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. आता त्या शिक्षिकेने मॅडमनी प्रत्येक मुलाची टेस्टिंग करायला सुरुवात केली. कुणी कुणी पाठ केले प्रत्येकाला विचारायला त्यांनी सुरुवात केली वन बाय वन. वेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. आता ज्या वेळेला या सरलाचा नंबर आला उत्तर सांगण्याचा, त्यावेळेला वेंट ब्लँकचा अर्थ आहे बघा, कुड नॉट रिमेंबर एनिथिंग. तिला काहीही आठवेनासं झालं, ती काहीही आठवू शकली नाही. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. स्टर्नचा अर्थ येतो स्ट्रिक्ट असा आहे. तर त्या इतिहासाच्या शिक्षिकेने तिला एक अशी स्ट्रिक्ट अशी कठोर दृष्टीनं तिच्याकडे पाहिलं, रागावून पाहिलं. वाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. आणि हे जे वेळा ती शिक्षिका तिच्याकडे रागावून पाहत होत्या त्याच वेळेला ती मुलगी तिथं स्टिप म्हणजे ताठ उभी राहिलेली होती. आणि हे करत असताना तिचे जे डोकं होतं ते लाजेनं शरमेनं तिनं खाली घातलेलं होतं. शेम या शब्दाचा अर्थ लाज, शरम. ममा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. टिप्स या शब्दाचा अर्थ आहे अ स्लाइट आर्ग्युमेंट म्हणजे कुरबुरी. तर तिचे आई आणि वडील हे दोघंही त्यांचं कधीही न संपणाऱ्या अशा कुरबुरी त्यांच्या नेहमीच चालू असायच्या. स्लाइट आर्ग्युमेंट वादावादी कधीही न संपणाऱ्या अशा असायचं. पप्पा यूज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. अनॉयन्सचा अर्थ आहे फिलिंग ऑफ बीइंग अँग्री. तर त्या मुलीचे जे वडील होते पप्पा ते प्रत्येक त्यांचा राग किंवा संताप व्यक्त करण्याची ती प्रत्येक संधी ते अजिबात सोडत नव्हते. प्रत्येक वेळा ते त्यांचा संताप राग हे व्यक्त करत असायचे.
Mama on her part did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. vociferous चा इथं अर्थ आहे बघा, noisy and forceful in expressing one's feeling. म्हणजे असं भांडण की जे आरडाओरडीचं आहे, तावातावाचं भांडण आहे, त्या भांडणात असं भांडण. तर बघा याचा अर्थ असा आहे की वडील त्यांचा संताप व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नसले तरी सुद्धा, आणि तसेच होते, संताप व्यक्त करण्याची संधी सोडत नव्हते, आणि आई सुद्धा तिच्या बाजूनं अशी कुठलीही संधी टू स्लीप सोडत नव्हती. छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा आई काय करायची तर आरडाओरडीचं तावातावाचं असं भांडण ती तिच्या वडिलांच्या बरोबर, पप्पांच्या बरोबर ती करत असायची. मला वाटतं इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असावं. द क्वॅरल वॉज बिटवीन द टू. आता ही जी भांडणं होती ही या दोघांमधली होती. बट द पनिशमेंट इनएव्हिटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन, दॅट इज मी ॲट स्कूल. आता इथं इनएव्हिटेबलचा अर्थ आहे बघा सर्टनली, आणि डिसेंडेडचा अर्थ आहे कम ऑर गो डाऊन. तर ही भांडण या दोघांमध्ये असायची आणि निश्चितच अगदी सततच त्याचा सगळ्याचा परिणाम मात्र तिसऱ्या व्यक्तीवरती व्हायचा, तो म्हणजे हिच्यावरती, या सायलीवरती व्हायचा, हिच्या स्वतःवरती व्हायचा, आणि तोही कुठं, शाळेमध्ये. म्हणजे आई वडिलांच्या भांडणाचा परिणाम या सायलीवरती शाळेमध्ये व्हायचा. Wherever and whenever I heard raised voices. आता जेव्हा जेव्हा ज्या वेळेला रेज्ड व्हॉइसेस म्हणजे वरच्या पट्टीतले आवाज ज्या वेळेला ही ऐकायची, आय फेल्ट ॲज इफ ममा अँड पप्पा वेर क्वारलिंग. तर त्यावेळेला या सायलीला असं वाटायचं की कदाचित आई आणि वडिलांचंच भांडण चाललेलं असावं. म्हणजे साध्या गोष्टी ज्या वेळेला तिला वाढलेला आवाज असं ऐकायला येतं त्यावेळेला तिला असं वाटायचं की आई आणि वडिलांचं भांडण चाललेलं आहे. समटाइम्स इवन द मिडेस्ट ऑफ सायलेन्स, मिडेस्ट म्हणजे मध्ये, म्हणजे काही वेळेला अगदी शांततेमध्ये सुद्धा ममाज स्क्रीम्स केम पियर्सिंग थ्रू माय इयर्स. पियर्सिंग या शब्दाचा अर्थ भेदून जाणारा किंवा कर्कश. तर अगदी शांततेमध्ये सुद्धा आईच्या ज्या किंचाळ्या होत्या ते अगदी माझ्या कानामधनं भेदून जायच्या किंवा कानाला भेदून जायच्या. कर्कश किंचाळ्या अशा आईच्या होत्या, ते माझ्या कानावरती यायच्या. म्हणजे अगदी शांततेत सुद्धा, म्हणजे केवढी या मुलीला आई वडिलांच्या भांडणाची भीती तिच्या मनात बसलेली असेल याचा आपण विचार करू शकतो. अँड वेनेवर आय हर्ड ममाज हाय पिच येल्स. आणि ज्या वेळेला मी म्हणजे ही सायली ज्या वेळेला तिच्या आईच्या जोर जोरात किंचाळ्या ऐकायची, माय लेग्स क्विवर्ड, त्यावेळेला तिचे पाय हे अक्षरशः कंप पावायचे, त्यांचा थरकाप फुटायचा, थरथर थरथर तिचे पाय कापत असायचे. पुढे बघा. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स, समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. आता एक दिवस ही शाळेचे जो जिना होता त्या जिन्यावरून ती खाली येत होती, उतरत होती. कुणीतरी अचानक वरून एक फ्रँटिक स्क्रीम दिली. म्हणजे कुणीतरी, फ्रँटिकचा इथं अर्थ आहे बघा इन एक्स्ट्रीम फिअर, म्हणजे अतिशय भीतीनं कुणीतरी ओरडलं, किंचाळलं. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. तर टम्बलिंग डाऊन या शब्दाचा अर्थ खाली कोसळले. तर ही या मोठ्या चढलेल्या आवाजामुळं ही पडली आणि ती जवळजवळ 7 पायऱ्यांपर्यंत ती घसरत घसरत घरघळत खाली आली जिन्याच्या त्या. माय एल्बोज अँड नीज वेर बॅडली ब्रूज्ड. आता तिचे जे हाताचे जे कोपरे होते आणि तिचे जे गुडघे होते ही अगदी त्यांना जखमा झालेल्या होत्या. ब्रूज्ड म्हणजे जखमा झालेल्या होत्या, त्यांना खूप जखमा झाल्या होत्या. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट सीम्स. आणि ही सांगते की तिचा जो नवीन असा जो फ्रॉक होता तो सीम्स वरती फाटलेला होता, म्हणजे फाटला. सीम्सचा अर्थ इथे दिलाय बघा, एजेस दॅट आर जॉईन, म्हणजे सांधा किंवा शिवणी, म्हणजे जिथं कापड हे
एकत्र जोडून शिवलेलं असतं ते, म्हणजे हिचा फ्रॉक त्या सांध्यावरती किंवा शिवणीवरती सीम्सवरती तो फाटलेला होता. वेन आय रीच होम ममा शाउटेड. ज्या वेळेला ही घरी पोहोचली, ही ज्या वेळेला स्वतः म्हणते की मी ज्या वेळेला घरी पोहोचले त्यावेळेला आई ओरडली, आय एम सिक ऑफ यू, म्हणजे मला तुझा अक्षरशः वीट आलेला आहे. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses? Extravagant या शब्दाचा अर्थ इथं व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महागडे, आणि पे थ्रू नोज फ्रेज आहे, तिचा अर्थ भारी किंमत मोजायला लागणे. तर आई तिला विचारते की तू मला हे जे अनावश्यक असं जे काही खर्च आहे किंवा महागडे खर्च आहे, हे खर्च मला याची महागडी किंमत मला मोजावी लागण्याची तू कधी थांबवणार आहेस किंवा तू केव्हा बंद होणार आहेस, असं ती तिच्या आई न तिला विचारलं सायलीला, की तू हे सगळे अनावश्यक खर्च मला वाढवायचे कधी थांबणार आहेस, असं तिला तिच्या आईनं विचारलं. मदर सीज्ड मी बाय द आर्म, gave me a good jerk and seated me on the bed. तर आईनं तिला घट्ट पकडलं तिच्या दंडाला आणि खाली बसवलं, आणि खाली बसवताना म्हणजे बेडवरती बसवणार तिला एक जोरात असा तिला जर्क दिला, म्हणजे हिसका दिला किंवा धक्का देऊन तिला खाली बसवलं बेडवरती. शी fetched an antiseptic lotion and applied it to my elbow and knees. तर तिच्या आईनं एक अँटीसेप्टिक लोशन आणलेलं होतं, म्हणजे सेप्टिक होऊ नये असं जे मलम वगैरे असतो तो आणलेला होता, आणि तो आणून आईनं काय केला तर त्याला तिच्या गुडघ्यांवरती आणि कोपरांवरती तिच्या तो लावला. बट डीड नॉट हग मी. पण एवढं सगळं झालं तरी सुद्धा त्या आईनं तिला हग केलं नाही, म्हणजे जवळ घेतलं नाही, आलिंगन दिलं नाही. विदिन मी लिंगर्ड द yearning that she would hold me and console me. लिंगड या शब्दाचा अर्थ आहे रिमेन बिहाइंड, म्हणजे रेंगाळणे, घुटमळणे. यर्निंग या शब्दाचा अर्थ आहे बघा इथं लॉंगिंग फॉर, म्हणजे एखाद्या गोष्टीची आस असणे किंवा ओढ असणे. तर बघा, आणि कन्सोल या शब्दाचा अर्थ आहे कम्फर्ट. मग तिच्यामध्ये तिच्या मनात एक अशी आस लागलेली होती, रेंगाळत होती या मुलीच्या मनामध्ये. असं वाटत होते की आईनं काय करावं तर तिला जवळ घ्यावं, कन्सोल करावं, तिचं सांत्वन करावं, कम्फर्ट, तिचं सांत्वन करावं, तिला सहानुभूती तिच्यावरती दाखवावी असं तिला वाटत होतं. तिच्या मनामध्ये ही इच्छा, आस अशी आतल्या तशी रेंगाळत होती, ती तशीच राहिली. Even if she had given me just a sympathetic pat. आता याच्या पुढे ही सायली म्हणते की माझ्या आईने जर मला फक्त एकच अशी सिम्पॅथेटिक पॅट दिली असती. आता सिम्पॅथेटिक पॅट या शब्दाचा अर्थ सहानुभूतीची थाप. अगदी एक सहानुभूतीपूर्ण एक जरी थाप माझ्या आईने मला दिली असती तर माय स्मार्टिंग लिम्स वुड हॅव बीन सूद. स्मार्टिंग या शब्दाचा अर्थ हर्टिंग, म्हणजे तिच्या शरीराचे जे अवयव जे जखमी झालेले होते, वेदनेने वेदना ज्याच्यातनं ज्यांना होत होती, ते सगळे अवयव जर तिच्या आईने अगदी साधी एक सहानुभूतीची थाप जरी तिच्या पाठीवरती टाकली असती, दिली असती, किंवा अगदी साधा हात जरी तिच्या पाठीवरती ठेवला असता, तरी सुद्धा हे तिचे जे सगळे अवयव जे वेदनेनं त्रस्त होते ते सगळे अगदी सूत झाले असते, म्हणजे शांत झाले असते. इथं सूचा अर्थ दिलाय बघा, बिकेम लेस पेनफुल, म्हणजे वेदना कमी होणे किंवा वेदना शांत होणे, शमणे. तर हे झालं असतं, पण तिच्या आईनं ही केलं नाही आणि तीही इच्छा तिच्या मनामध्ये तशीच रेंगाळत राहिली. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय मी. आता तिचा जो छोटा भाऊ होता की नाही, तो अगदी तिच्या जवळच होता. ॲज ममा वॉक अवे टू द किचन ही केम अँड सॅट बिसाइड मी. ज्या वेळेला आई उठली आणि किचन मध्ये गेली त्यावेळेला तिचा तो छोटा भाऊ उठला आणि तिच्या जवळ अगदी येऊन बसला, शेजारी येऊन बसला.
ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड. तर त्यानं त्याचा छोटासा हात आहे तो तिच्या खांद्यावरती तंडावरती ठेवला आणि विस्पर्ड म्हणजे तो कुजबुजला, अगदी कमी आवाजात तो बोलला, आर यू इन ग्रेट पेन. तिला विचारलं, तुला खूप वेदना होत आहेत का? आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. तर यावेळेला मात्र त्या सायलीने काय केलं तर आपल्या भावाला घट्ट, छोट्याशा भावाला अगदी घट्ट अशी मिठी मारली आणि तिनं रडायला सुरुवात केली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली. तर ही सायली असे सांगते की मी नेहमीच अगदी अत्यंत सावधपणे मी नेहमी चालत असायचे. येट आय वुड ऑफन स्टंबल. तरी सुद्धा मी बऱ्याचदा स्टंबल या शब्दाचा अर्थ ठेच लागणे किंवा ठेचाळणे किंवा अगदी अडखळणे असं अर्थ आहे. तर तरी सुद्धा बऱ्याचदा हिला ठेच लागायची, ही ठेचाळायची किंवा ही चालताना अडखळल्यासारखं व्हायचं. वन डे द क्लास मॉनिट्रेस अनाउन्स्ड. आता एक दिवस तिच्या क्लासची जी काही मॉनिट्रेस आहे, मॉनिट्रेस, तिनं काय अनाऊन्स केलं बघा. तर विल कॉल हर स्लीपरी. आपण काय करूया तर आपण या सायलीला स्लीपरी असं म्हणायचं. ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. सायली मॅनेज टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. इतर जी काही माणसं असतात किंवा इतर लोक हे वेट ग्राउंडवरती स्लीप होतात. म्हणजे जर जमीन ओली असेल, चिखल झाला असेल तर अशा वेळेला ते स्लीप होतात म्हणजे ते निसरतात, घसरतात. पण सायली मात्र काय करते तर सायली अगदी ड्राय लँड जरी असली म्हणजे चिखल नसलेली, ओलसर नसलेली जमीन, कोरड्या जमिनीवरती सुद्धा सायली काय करते तर ती स्लीप होते. म्हणजे तिच्यामध्ये हे खरं तर अगदी उपेक्षेनं म्हटलेलं आहे. म्हणजे सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. म्हणजे ती मुद्दामहून पडत नव्हती, पण ती उपेक्षेनं असं म्हणते की ती तिच्याकडे एवढं क्षमता आहे, ती काय करते तर अगदी कोरड्या जमिनीतून सुद्धा ती पडते. आता मित्रांनो, इथं मी स्लीपरी या शब्दाचा अर्थ माझ्याकडनं सांगून म्हणजे सांगायचा राहून गेलेला आहे. स्लीपरी या शब्दाचा अर्थ बेभरवशाची किंवा जिच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही अशी अविश्वसनीय असा याचा अर्थ आहे. तर आपण बघा पुढे आता बघूयात आपण. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप ऑफ फन. आता याच्यामुळं त्या वर्गातील ज्या काही इतर मुली होत्या त्यांना एक गंमत करायला एक वावच मिळाला किंवा संधीच भेटली. कारण का तर त्या क्लासच्या मॉनिटरेसनी असं सांगितलेलं की आपण तिला स्लीपरी म्हणायचं. इतर माणसं चिखल असेल तर किंवा निसरड्या रस्त्यावरतीच स्लीप होतात, पण ही काय करते अगदी चांगल्या जमिनीवरती सुद्धा, कोरड्या जमिनीत सुद्धा ती पडण्याचं एक प्रकारचं ही पडू शकते किंवा पडते असं तिला सांगितलेलं होतं. त्यामुळं याच्यामुळे वर्गातील इतर मुलींना सुद्धा एक संधी मिळाली. दे टीज मी with the new title every day. Soon a verse was composed in my honor. आता बघा, तर त्या मुली दर दिवशी तिला एक नवीन नाव तिला देत असायच्या. तिचं नवीन काहीतरी नाव तिला द्यायच्या, नवीन नाव तिचं पाडायच्या आणि तिला चिडवत असायच्या. सून लगेचच अ वर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. आणि ही ती काय म्हणते माहिती, तर माझ्या सन्मानार्थ एक काव्य सुद्धा रचलं गेलं. आता सन्मानार्थ नव्हतं खरं तर, हे उपेक्षेनं म्हणजे उपरोधिकपणे मागाशी पण मी उपेक्षेने म्हटलो, पण उपरोधिकपणे हे असं म्हटलेलं आहे. ऑनर खरं तर तिच्या सन्मानार्थ नव्हता तो. स्लीपरी स्लीपिंग विदाउट मग या शब्दाचा अर्थ वेट, मड ऑर डड म्हणजे घाण किंवा चिखल. तर जी स्लीपरी आहे, बेभरवशाची आहे किंवा निसरणारी आहे वारंवार अशी, तर ती काय करते तर ती अशा ठिकाणी ती म्हणजे घाण नसताना सुद्धा ती काय होते तर ती स्लीप होते, घसरते, निसटून पडत असते ती. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. तुम्ही तिला अगदी साध्यातला साधा प्रश्न विचारा, अगदी सगळ्यात साधा प्रश्न विचारा, तरी सुद्धा तुमच्या नशिबी त्याचं उत्तर असणार नाही. अशा प्रकारे म्हणजे उपरोधिकपणानं तिच्यावरती म्हणजे
सायली जी काही स्पीकर आहे ती स्वतःच म्हणते की उपरोधिकपणा म्हणते की ती माझ्या सन्मानार्थ ही कविता रचलेली होती. खरं तर तिच्या अपमानास्पद कविता होती तिच्यासाठीची. I lived in perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the olds. आता परपेच्युअल या शब्दाचा अर्थ कॉन्स्टंट म्हणजे सतत निरंतर. तर ती एका सतत किंवा सदोदित निरंतर अशा भीतीमध्ये ती मुलगी राहिलेली असायची. कुणाच्या तर मुलींच्या, शिक्षकांची, तरुणांची, वृद्धांची, सगळ्यांचीच तिला सतत निरंतर अशा भीतीमध्ये ती वावरत असायची. वेन आय वॉज इन क्लास I dared not move out, and when I was outside, I was afraid to re-entering the class. ज्यावेळेला ही वर्गाच्या बाहेर असायची, ज्यावेळेला ही वर्गात आत असायची की नाही, त्यावेळेला तिला वर्ग सोडून बाहेर जाण्याचं तिच्यामध्ये धाडस नसायचं. तिला इतकी भीती तिला वाटत असायची, म्हणजे सगळ्यांसमोर आपण वर्गातून कसं बाहेर जायचं अशी भीती तिला वाटायची. आणि ज्यावेळेला ती वर्गातून बाहेर असायची त्यावेळेला तिला वर्गात रिएंटर करायला म्हणजे वर्गात पुनर्प्रवेश करायला सुद्धा तिला भीती वाटत असायची. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. मस्टर करेज या शब्दाचा अर्थ गॅदर करेज म्हणजे धैर्य जमवणं किंवा गोळा करणं. नाही ती कोणाशीही बोलण्याचं धैर्य किंवा कोणाशी बोलण्याचं धैर्य ती जमा करू शकत नव्हती किंवा गोळा करू शकत नव्हती. तर अशा प्रकारचा याचा पहिला पार्ट इथं संपलेला आहे. धडा मोठा आहे, मला याचा दुसरा पार्ट करावा लागणार आहे आणि तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही याचा दुसरा पार्ट सुद्धा पहा. तर मित्रांनो मी इथं थांबतो. धन्यवाद.